रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन. भाग 2. अभिवाचक जयंत ठोंबरे. मिशन रामथा, युद्धाच्या अंगणात. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर म्हणजेच MSF या संस्थेला 1999 मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. मानवतेच्या दृष्टिकोनातून दिलेल्या वैद्यकीय सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. तेव्हा प्रथमच या संस्थेचं नाव माझ्या वाचनात आलं आणि संस्थेविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाटली. त्यातूनच संस्थेविषयीची माहिती शोधू लागलो आणि मग एक एक गोष्ट समोर येऊ लागली. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे वैद्यकीय सेवा पोहोचत नसेल अशा विशेषतः राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत अस्थिर, धोकादायक ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचं व्रत घेतलेली ही संस्था. जगातल्या अनेक देशांमधील अनेक डॉक्टर्स या संस्थेमार्फत वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतात. तातडीची, प्रभावी आणि कोणताही भेदभाव न करता दिली जाणारी वैद्यकीय सेवा हे या संस्थेचं वैशिष्ट्य. जगातल्या 70हून अधिक देशामध्ये ही संस्था काम करते. ज्या ठिकाणी वैद्यकीय सेवा अजिबात किंवा पुरेशी पोहोचत नाही अशा युद्धासारख्या मानवनिर्मित आपत्तीमध्ये गरजू जखमी लोकांपर्यंत या संस्थेचे स्वयंसेवक डॉक्टर आणि सहकारी जातात आणि आवश्यक ती मदत करतात. तसंच भूकंप, सुनामी, पूर अशा नैसर्गिक आपत्तीग्रस्तांनाही ही संस्था मोलाची मदत करते. अनेकदा क्षय, HIV, काला आजार, मलेरिया अशा संसर्गजन्य आजारांमध्ये उपचाराअभावी हजारो लाखो रुग्ण दगावतात. अशा आणीबाणीच्या काळातही MSF त्या ठिकाणच्या सरकारांची मदत घेऊन उपचार केंद्र उभारते आणि देशोदेशीच्या रुग्णांना जीवदान देते. नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा जगभर या संस्थेनं काम केलंय. जीव घेण्या इबोला या साथीमध्ये तर जगात फक्त याच संस्थेनं काम केलं होतं. उपचार देताना तो रुग्ण कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या राजकीय विचारसरणीचा आहे, कोणत्या देशाचा आहे, तो दहशतवादी आहे की बंडखोर आहे, असा कोणताच भेदभाव न करता ही संस्था मानवतेच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय सेवा पुरवते. किंबहुना अशा सेवेच्या गरजेतूनच या संस्थेचा जन्म झाला. रेमंड बोरेल आणि कौंचनेर या समविचारी डॉक्टरांनी एकत्र येऊन 1971 मध्ये या संस्थेची स्थापना केली. अचानक उद्भवलेल्या संकटात सापडलेली माणसं आपल्या डोळ्यासमोर मरताय आणि आपण काहीच करू शकत नाही अशा अस्वस्थ करणाऱ्या अनुभवाने या दोघांना एकत्र आणलं. 1970 साली आलेल्या भोला या चक्रीवादळानं पूर्व पाकिस्तानला म्हणजेच आजच्या बांगलादेशाला अत्यंत जोराचा तडाखा दिला होता. त्या नैसर्गिक आपत्तीनं सुमारे 5 लाख लोक मृत्युमुखी पडले होते. डॉक्टर रेमंड बोरेल फ्रेंच मेडिकल एड या संस्थेतर्फे पूर्व पाकिस्तानात गेले होते. परंतु पाकिस्तानकडनंच वेळेत परवानगी न मिळाल्यानं त्यांना बराच काळ सीमेवर थांबून राहावं लागलं होतं. समोर माणसं मरताना दिसत असून सुद्धा त्यांना कसलीच वैद्यकीय मदत करता आली नाही. यामुळे डॉक्टर बोरेल हे अत्यंत अस्वस्थ झाले. वैद्यकीय मदत देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या जगभरातल्या कोणत्याही डॉक्टरांसाठी प्रत्येक देशाच्या सीमा या मोकळ्या असल्या पाहिजेत असा विचार त्यावेळी त्यांच्या मनात आला. त्यातूनच डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही संकल्पना पुढे आली. त्यावेळी त्यांच्यासोबत फिलिप बर्नीर हा समविचारी पत्रकार होता. त्याचवेळी आफ्रिकेतल्या बियाफ्रामध्ये मोठा नरसंहार सुरू होता. तिथल्या यादवीत होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना तातडीची वैद्यकीय मदतीची मोठी गरज होती. ती लक्षात घेऊन फ्रेंच रेड क्रॉस या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर कुशनेर आपल्या टीमसह तिथे गेले होते. त्यांनाही डॉक्टर बोरेल यांच्यासारखा अस्वस्थ करणारा हा अनुभव आला. अत्यंत हतबल होऊन फ्रान्सला परतलेल्या डॉक्टर कुशनेर यांनी बियाफ्रा सारख्या नरसंहार थांबवण्यासाठी एक कमिटी गठीत केली. त्यातून डॉक्टर बोरेल आणि डॉक्टर कुशनेर हे एकत्र आले. त्यांनी 22 डिसेंबर 1971 रोजी मेडिसिन्स सन्स फ्रंटियर्स MSF म्हणजेच डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संघटनेची स्थापना केली. MSF आणि तिच्या कामाची अशी ओळख झाल्यानंतर मी भारावून गेलो.
त्यातून जिथे वैद्यकीय उपचार सहजपणे पोहोचू शकत नाहीत अशा माणसांना आपल्या वैद्यकीय कौशल्यांचा उपयोग व्हावा ही इच्छा प्रबळ झाली. खरं तर याच भावनेतून भारतातल्या आदिवासी बांधवांसाठी आरोग्य सेवा देण्याचं काम मी अनेक वर्ष करत होतोच. तरीही आपल्या वैद्यकीय कौशल्यांचा अधिक व्यापक उपयोग करायचा असेल तर MSF सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेशी स्वतःला जोडून घेतलं पाहिजे असं प्रकर्षानं जाणवलं. याच जाणीवेतून मी या संघटनेकडे काम करण्याची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करायचं ठरवलं. पण 2008 पर्यंत भारतात MSFचं कार्यालय नव्हतं. इथून थेट अर्ज करता येत नव्हता. आणि दुसरी गोष्ट, नाशिकमध्ये माझी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू झाली होती आणि ती ऐन भरात होती. हे सगळं सोडून महिनाभर कुठे जावं असं मला धीर होत नव्हता. पण 2008 मध्ये दिल्लीला MSFचं कार्यालय सुरू झालं. त्यांचे अर्जही आता ऑनलाईन करता यायला लागले. मुळात अर्ज करण्यासाठी जे दिवस द्यावे लागत होते ते कमी झाले आणि मग मी 2012ला MSFच्या कामाची संधी मिळण्यासाठी अर्ज केला. MSFच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा असतो. त्याला तुमची वैद्यकीय क्षमता, अनुभव, डिग्री, तुमच्या वैद्यकीय संघटनेमधलं गुड स्टँडिंग सर्टिफिकेट, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, वॉर सर्जरीविषयी स्किल सेट अशा अनेक गोष्टींची आणि कागदपत्रांची विचारणा होते. आपण संदर्भ म्हणून दिलेल्या 2 तज्ज्ञ व्यक्तींना आपल्याविषयी विचारणा केली जाते. इथे काम करण्यासाठी निवड होण्यापूर्वी अशा मोठ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. सेवा देण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हेतू आणि पात्रता या दोन्ही गोष्टी अगदी चोख तपासून घेतल्या जातात. या मिशनमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीची, रूढी, परंपरा, धार्मिक श्रद्धांची जोपासना करणारे विविध देश आणि प्रांतातली माणसं एकत्र येतात. त्यांच्याबरोबर राहून काम करावं लागतं. त्यामुळे त्यांचा आदर करून, समोर येणारं वैविध्य स्वीकारून शांत चित्तानं ही व्यक्ती वैद्यकीय सेवा देऊ शकेल का याचाही अंदाज घेतला जातो. त्यासाठी तुमची मानसिकताही जोखली जाते. म्हणजे प्रत्येकाचं काही एक वैयक्तिक आयुष्य असतं. त्याचा आदर करून मूलभूत मानवी मूल्यांचा स्वीकार तुम्ही किती सहज करू शकता हेही पाहिलं जातं. कारण स्वीकार हा मानसिक निर्णय असतो. त्याने मनाला शांती लाभते. याउलट सहन करणं हे लादलेलं असतं. त्यामुळे अर्थातच ते मनाविरुद्ध असतं. असं मनाविरुद्ध जाऊन केवळ इच्छा आहे म्हणून कोणी या मिशनमध्ये सहभागी होऊ नये याची MSF कडून विशेष काळजी घेतली जाते. आणि तशी ती काळजी घेणंही गरजेचं आहे. आणि म्हणूनच या कामासाठी कुटुंबाची संमती ही महत्वाची ठरवली गेली आहे. ती असेल तरच या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी होता येतं. या साऱ्या चाचण्यांमधनं मला जावं लागलं. पण त्या इथेच संपल्या नव्हत्या. मानवतावादी दृष्टिकोन हा MSFच्या एकूण कामाचा मुख्य आधार. कोणत्याही परिस्थितीत तुमचा हा दृष्टिकोन ढळून चालणार नाही. त्यामुळे युद्धभूमीवर, अराजक माजलेल्या ठिकाणी काम करताना लागणारा मानसिक कणखरपणा तुमच्याकडे आहे की नाही याची चाचपणी या प्रक्रियेत केली जाते. त्यालाही मी सामोरा गेलो. त्यानंतर शेवटचा टप्पा मुलाखतीचा असतो. ज्या मुलाखतीसाठी स्वखर्चानं MSFच्या दिल्लीच्या ऑफिसमध्ये जावं लागतं. मुलाखतीत अनेक प्रश्न, ग्रुप ॲक्टिव्हिटीज अर्थात लीडरशिप, अवघड घटनांमध्ये आपण कसे वागू हे कळण्यासाठी रोल प्ले, खऱ्या मिशनवरील काही फोटो दाखवून अशा दुर्गम अवघड ठिकाणी जाण्यास तयार आहात का असे काही प्रश्न यांचा अंतर्भाव असतो. सर्वसाधारणपणे 100 अर्जदारांपैकी सुमारे 30 जणांची निवड केली जाते. त्यातून केवळ 15 लोक प्रत्यक्ष मिशनसाठी निवडले जातात. माझी त्या 15 लोकांमध्ये निवड झाल्याचं मुलाखतीनंतर काही दिवसांनी मला कळवलं गेलं. माझ्यासाठी हा आनंदाचा आणि उत्सुकतेचा क्षण होता. निवड झाल्या झाल्या मिशन मोहीम मिळत नाही. संस्थेला एखाद्या ठिकाणी आपल्या कौशल्याची गरज लागली की मग विचारणा होते. त्यामुळे आता प्रतीक्षा होती माझ्या वैद्यकीय सेवेचा उपयोग होईल अशा मोहिमेची. मी ऑर्थोपेडिक सर्जन असल्यानं अशांत परिस्थितीतच माझी आवश्यकता लागणार होती. निवड प्रक्रिया झाल्यानंतर जवळपास 2 वर्ष मोहीम मिळण्याची वाट पाहण्यापलीकडे काहीच घडलं नाही. त्यामुळे मनातली आशा जवळजवळ मावळली होती. ताणलेली उत्सुकताही संपलेली होती. अशातच एक दिवस दिल्लीहून फोन आला. हॅलो डॉक्टर भरत, मी जाहीद MSFच्या दिल्ली ऑफिसमधनं बोलतोय.
आपण काही वेळ बोलू शकतो का फोनवर? हो जरूर, मी उत्तरलो. तसा जाहीद बोलू लागला. तुम्हाला माहिती असेलच की आपली संस्था युद्धप्रवण क्षेत्रामध्ये देखील काम करते. सध्या सिरियामध्ये यादवी युद्ध चालू आहे. मात्र तिथल्या युद्धग्रस्तांना पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाहीये. परिणामी युद्धात जखमी झालेल्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. ते विचारात घेऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून MSFने सिरियाच्या बॉर्डरवर असलेल्या रामथा या गावी नुकतंच एक हॉस्पिटल चालू केलंय. तिथे तुमच्या कौशल्याची गरज आहे. तुम्ही येऊ शकाल का? नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही MSF कडून अशी विचारणा केली जाते. कारण कुठं जायचंय याची निवड तुम्ही करू शकत नसला तरी अमुक एका मोहिमेवर तुम्हाला जायचं आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार मात्र तुम्हाला असतो. त्यामुळे मध्य पूर्वेतल्या सिरियात सुरू असलेल्या यादवी युद्धातील जखमी नागरिकांसाठी MSFने उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये काम करण्यास मी तयार आहे का हे त्यांना आधी जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी दिल्ली कार्यालयातनं जाहीद माझ्याशी फोनवर बोलत होता. जाहीदने दिलेल्या माहितीवरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे भूसुरुंग, बॉम्बस्फोट यासारख्या शस्त्रांमुळे जखमी होणाऱ्या युद्धरुग्णांना आणि त्याचबरोबरीनं माणसांकडनं होणाऱ्या विविध प्रकारच्या अमानुष छळांमध्ये घायाळ होणाऱ्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी माझ्या कौशल्याची गरज निर्माण झाली होती. त्यासाठी मला रामथामध्ये जाऊन राहायचं होतं. काम सिरियातल्या युद्धरुग्णांसाठी असलं तरी MSFचं हॉस्पिटल मात्र सिरियाच्या दक्षिणेला असणाऱ्या जॉर्डन या देशात, या 2 देशांच्या सीमेलगत होतं. त्यामुळे या प्रस्तावाला, संधीला नाकारायचं की स्वीकारायचं याचा निर्णय मला आता घ्यायचा होता. खरं तर MSF कडे मी आपणहून अर्ज केला होता. त्यांच्या मुलाखती, प्रशिक्षण पार पाडल्यानंतर आता मोहिमेवर जाण्यास मी उत्सुक होतो. पण तरीही सिरियातल्या युद्धभूमीच्या इतक्या जवळ राहून काम करण्याची संधी घ्यावी का हा प्रश्न मनात आला. याचं एक कारण होतं. गेल्या काही दिवसात टीव्हीवरच्या बातम्यांमधून समजलेला एक तपशील कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात रेंगाळत होता. सिरियाच्या यादवी युद्धातील जखमी रुग्णांसाठी MSF तर्फे 2 हॉस्पिटल्स सिरियामध्ये सुरू करण्यात आली होती. तिथे काम करणाऱ्या 5 डॉक्टरांचं जानेवारीमध्ये अपहरण झालं होतं. राजकीयदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा देणाऱ्या पण पूर्णपणे तटस्थ राहून काम करणाऱ्या MSFच्या डॉक्टरांना याही धोक्याला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे असा धोका स्वीकारायला आपण तयार आहोत का हे माझं मलाच आधी तपासायचं होतं. कारण हे काम करण्यासाठी केवळ वैद्यकीय कौशल्य पुरेसं नव्हतं. जीवावर उदार होण्याची पूर्ण मानसिक तयारीही गरजेची होती. काय करावं? जावं की वेगळ्या सुरक्षित संधीची वाट बघावी? काही काळ मनाच्या लंबकानं 2 झोके घेतले. मग खऱ्या अर्थानं सहधर्मचारिणी असलेल्या, मानवतेच्या दृष्टीनं खूप संवेदनशील असणाऱ्या मृणालशी बोललो. तीही व्यवसायाने डॉक्टर, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या कामाची मला असलेली अनिवार्य ओढ ही पुरेपूर ठाऊक असणारी, आपल्या जोडीदाराला फ्रीडम ऑफ चॉईस देण्याची मानसिक प्रगल्भता आणि उदारता हा तिचा स्थायी भाव. त्यामुळे तिच्याकडून नकार येण्याची फारशी शक्यता नव्हती. या कामासाठी अर्ज करण्यापूर्वी त्यातील धोके आणि समाधान याबद्दल आम्ही खूप चर्चा केली होती. ती आठवत मनात डोकावणाऱ्या शंका कुशंका दूर सारल्या. माझ्यासारखे अनेक डॉक्टर्स तिथे काम करत होते. त्यामुळे त्यांच्या वाट्याला जे येईल तेच माझ्याही वाट्याला येईल. शिवाय आमच्या सुरक्षेचा पुरेपूर विचार MSF कडूनही केला जात होताच. असा सारासार विचार आम्ही केला आणि मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेत निशंक मनानं तयारीला लागलो. राम सरांनी दिलेला मंत्र स्मरत होता. ते सांगायचे, समाजाच्या भल्यासाठी, वंचितांच्या मदतीसाठी, दुःखितांचं दुःख कमी करण्यासाठी आपण आपला वेळ, ज्ञान, कौशल्य, नैपुण्य खर्च केलं पाहिजे. आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतर इतरांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी काही काम करणं हाच खरा मानवी धर्म आहे. त्यामुळे स्वतःचं आयुष्य किती समृद्ध बनवलं त्यापेक्षा अन्य किती लोकांच्या आयुष्यात आपण योगदान देऊ शकलो यावर आपल्या यशाचं मोजमाप केलं पाहिजे. यू नीड टू वॉक अन एक्स्ट्रा माइल फॉर इट याचं स्मरण हा निर्णय घेण्याच्या क्षणी वारंवार होत होतं. त्यातून दृष्टिकोन अधिक व्यापक होत गेला आणि MSFच्या मिशनवर जायचं हा निर्णय मी मृणालच्या पाठिंब्यानं घेतला. रामथाला जाण्याचा निर्णय घेतला आणि तो MSFला कळवल्यानंतर अनेक गोष्टींची तयारी करावी लागणार याची जाणीव झाली.
माझा वैद्यकीय व्यवसाय अगदी उत्तम स्थितीत सुरू होता. आमच्या नाशिकमधील केळकर हॉस्पिटलचा सारा व्यवहार माझ्या अनुपस्थितीत अगदी सुरळीत चालू ठेवायचा तर पर्यायी व्यवस्था करावी लागणार होती, कारण 1 महिन्यासाठी मी नसणार होतो. माझ्या जुन्या आणि नव्या रुग्णांना माझी कमतरता भासणार नाही याची सोय करावी लागणार होती. माझ्याबरोबर काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांनाही आश्वस्त करणं हे गरजेचं होतं. कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होतील याचीही काळजी मला घ्यावी लागणार होती, कारण माझ्या नसण्यानं हॉस्पिटलच्या कामकाजावर निश्चित असा परिणाम होणार होता. त्यांना आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता होती. त्यामुळे त्यासाठीची मानसिक तयारी आणि आर्थिक तरतूद करणंही गरजेचं होतं. कारण अचानक मध्येच असा 1 महिन्यासाठी मी हॉस्पिटलच्या दैनंदिन कामकाजापासून पूर्णपणे दूर जाणार होतो. त्याला इंग्लिशमध्ये सबटिकल म्हणतात. म्हणजे विशेषतः प्राध्यापकांना किंवा अभ्यासकांना प्रवास किंवा अभ्यास यासाठी दिलेली भर पगारी दीर्घ रजा. मी एका अर्थानं अशा रजेवर जाणार होतो. त्यामुळे परत आल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी आपली प्रॅक्टिस सुरू राहील ना? ती तशी राहिली नाही तर भविष्यासाठी आपल्याकडे पुरेशी आर्थिक तरतूद आहे ना, असे अनेक प्रश्न समोर येत होते. अर्थात त्या दृष्टीनं आमच्या मनाची तयारी लगेच झाली. याचं कारण माझा आणि मृणालचा अबंडन्स इज अ सायकोलॉजिकल डिसिजन यावर पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात विविध अनुभवांनी समृद्ध होणं आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं. म्हणूनच या सगळ्या गोष्टींवर आम्ही दोघांनी कधीच निर्णय घेतले होते. आता वेळ होती ती बरोबर नेण्याच्या सामानाची बांधाबांध करण्याची आणि वृद्ध आई आणि आमच्या दोघा डॉक्टर मुलांची मनं वळवण्याची. हळूहळू गोष्टींना वेग येऊ लागला. टायफॉइड, रेबीज, पिवळ्या तापाच्या लसी घेऊन झाल्या. MSF कडून येणारे सूचनांचे ईमेल्स वाढू लागले. एरवी आमच्या खिचगणतीतही नसणाऱ्या सिरियातल्या बॉम्बस्फोटाच्या छोट्या छोट्या बातम्या आता घरातल्या प्रत्येकाला ऐकू येऊ लागल्या. सिरिया जॉर्डनची सीमा, त्यावर ठिपक्या एवढं दिसणारं रामथा हे गाव, त्याचा इतिहास, वैशिष्ट्य, हवामान हे जाता येता चर्चेत येऊ लागलं. अगदी मोजक्या मित्रांना माझ्या या मोहिमेची बातमी मी दिली होती. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि कुटुंबानं निर्धारानं धीर राखत दिलेला निरोप अशा अनेक दृश्य अदृश्य गोष्टी घेऊन मी मुंबईहून 8 जूनला अमान या जॉर्डनच्या राजधानीकडे निघालो. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन द वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 2 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.